नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं याच्यामध्ये मी बोलतोय ह्या सगळ्या युट्यूब, व्हॉट्सॲप आणि फेसबुक सगळीकडे किंवा लोकांच्या चर्चेमध्ये सुद्धा जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत महाआघाडीचे, त्यांच्याकडून सार्वत्रिक एकच प्रश्न विचारला जातोय, ते म्हणजे असं झालंच कसं, एवढं झालंच कसं, किंवा असं झालंच कसं, हा प्रश्न विचारला जातोय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महायुतीला एवढा क्लीन स्वीप कसा काय मिळाला? 236 पर्यंत महायुती, 288 पैकी 236 आणि अवघ्या 55-59 जागा ह्या महाआघाडीला कशा काय मिळाल्या? म्हणजे 100% ती जी मतदान प्रक्रिया होती ही सदोष होती आणि ईव्हीएम मशीन याचा प्रोग्राम करता येतो वगैरे वगैरे, आणि ते बाहेरूनच अगोदरच त्याच्यामध्ये सेटिंग केलं होतं वगैरे. अशा प्रकारच्या अफवा, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप गेले 2 दिवस सातत्यानं आपल्याला बघायला मिळत आहेत. हेच जर कदाचित ह्याच्या महाआघाडीच्या सीट जर 120च्या आसपास आल्या असत्या तर मग ह्यांनी पैशाचा बाजार मांडला. काहीतरी कारण, शेवटी खापर कशावर फोडायचं, काहीतरी कारण लागतं आणि ईव्हीएम वर खापर फुटणार हे तर अगदी म्हणजे नेहमीच झालेलं आहे. पण माझ्या तरुण मित्रांनो, मी तुम्हाला अगदी जबाबदारीनं सांगतोय, बॅलेट पेपरवरच्या निवडणुका मी बघितलेल्या आहेत, तो अनुभव आहे. बॅलेट पेपरवर काय होतं, बऱ्याचदा काही लोकांना हे धक्काबुक्कीमध्ये जी अशिक्षित लोक असतात, ज्यांना धक्काबुक्कीमध्ये ना, आणि काहींचा हात थरथरत असतो, ते एवढ्या जवळजवळ 3-1 इंच आकाराचं ते स्टॅम्पचं हे असतं, टोक असतं, आणि तिथे स्वस्तिकच्या आकाराचं एक चिन्ह असतं, ते त्या इंक पॅडवर बुडवायचं आणि त्या चौकोनामध्ये आपले जिथं खूण आहे, ज्याला आपल्याला मत द्यायचं, त्याच्यावर ते टेकवायचं. हे टेकवताना ना एखाद्या आजीबाईचं हे बोट, करंगळी त्या शाईला टेकते आणि मग ती तिथं टेकलं गेलं किंवा ती थोडीशी जरी इकडं तिकडं अशी तो शिक्का उठला तरी अशी मतं हजारोच्या संख्येनं बाद व्हायची. कारण हे निरीक्षक तिथे असतात ना, सगळे पोलिंग एजंट, हजारोंच्या संख्येनं मतं बाद व्हायची. आता तसं होत नाही. तुम्ही 2 वेळा जरी बटन दाबलं तरी मत एकच पडत आहे. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, जोपर्यंत तुम्ही त्या पुठ्ठ्याच्या कव्हरच्या मागे आहात आणि तुम्ही मुद्दाम खोडसाळपणानं 3-4 वेळा जरी ते बटन दाबलं तरी ते एकच मत देत आहे. आणि त्या काचेच्या खिडकीतून तुम्हाला दिसतंय की एकच चिठ्ठी अशी पुढे आलेली आहे, एकच चिठ्ठी येणार. ही मतं बाद होण्याचं प्रमाण, विशेषतः अशिक्षित, ग्रामीण, ज्यांना दिसत नाही, वयस्कर लोक, पार्किन्सनिझमची जी वयस्कर लोक असतात, त्यांचा हात असा थरथरतो, तर त्या कंप पावणाऱ्या हातानं दिलेलं मतदान हमखास रेघेच्या आसपास, म्हणजे बऱ्याचदा त्या ह्यांना दिसत असतं की त्या चौकोनामध्ये दिलंय मत, त्या चौकोनाच्या एका बाजूला आलाय, परंतु असं होत नाही की ते खालच्या चौकोनात गेलंय किंवा वरच्या चौकोनात गेलंय, पण ते नावाच्या बाजूला जरी गेलं ना तरी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन अशी मतं जिंकणाऱ्या उमेदवाराची बाद केली जायची. एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की अख्खा गठ्ठाच्या गठ्ठा उचलून आणायचा आणि लाईन मध्ये लोक उभी राहिलेली आहेत, जो कोणी बाहुबली आतमध्ये जाईल तो त्या गठ्ठ्यावर धाप 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 शिक्के मारायचा आणि त्याच्या घड्या करून टाकून द्यायच्या आतमध्ये. बाकीच्यांना म्हणायचं, चला तुम्हाला चहा पाचतो, बिर्याणी देतो खायला, किंवा दांडगाई करायची. एक प्रणय रॉय, NDTV त्यावेळेस फार पॉप्युलर होता, प्रणय रॉय आणि नलिनी सिंह या फार धाडसी पत्रकार. प्रणय राय पुढे ते त्यांचं पत्रकारितेमध्ये तितकंसं हे राहिलं नाही, पण नलिनी सिंह आणि प्रणय रॉय या जोडीनं उत्तर प्रदेश किंवा बिहार या मध्य प्रदेशमध्ये त्यावेळेस काँग्रेसचं प्राबल्य होतं सगळीकडे. तर त्या काळामध्ये 80च्या दशकामध्ये
ह्या बूथ कॅप्चरिंग म्हटलं जायचं. बूथ कॅप्चरिंगच्या एजन्सीज असायच्या. एजन्सी म्हणजे काय? अर्धांड बाहुबली जे सकाळ संध्याकाळ थंडाई पितात, तालमीमध्ये गदा फिरवत असतात, अंगाला लाल माती लावतात आणि मग त्यांच्या तालमीमधले 5-50 पैलवान आणि त्या उत्तर प्रदेश आणि बिहार इथे गावठी कट्टे आणि गावठी बंदुका ह्या सहजासहजी मिळतात. आजही मिळतात, पण त्या काळामध्ये फारच सहज मिळायच्या. तर त्या नलिनी सिंहनं ते असं तोंडाला बांधून, काही लोक त्यांना, माझं नाव डिस्क्लोज करायचं नाही, पण आम्ही बंदुका कशी बनवतो, कट्टे कसे बनवतो, सायकलच्या जो रॉड असतो, दांडी असते सायकलची जी त्रिकोणी, म्हणजे जेंट्स सायकलची त्रिकोणी दांडी, याच्यातल्या नळ्या वापरून आम्ही कसा गावठी कट्टा बनवतो, बंदूक कशी बनवतो किंवा पिस्टल कसं बनवतो, हे त्या नलिनी सिंहला डोळे बांधून नेलं. डोळे बांधून न्यायचं आणि एखाद्या त्या जिथे ते तयार करतात झोपडीमध्ये ज्या ठिकाणी, तर तिथं गेल्यानंतर त्यांचे डोळे उघडायचे आणि जे करतायत त्यांचे डोळे मात्र, चेहरा संपूर्ण गमछानं बांधलेला असायचा. आणि इथं आम्ही गन तयार करतो, इथं त्याच्या बुलेट्स पण तयार करतो, हे दाखवायचे आणि ते फायर पण करून दाखवायचे. तुम्ही सांगा, तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस, एखादी गोळी लागली आणि ह्या बाहुबलींनी फायर केलं, तर खूप सांगा जाणार, कुठं हाक ना बोंब, विनाकारण जीव जायचा आपला ह्या मतदानाच्या पायी. त्यामुळे इतकं काही मतदान महत्वाचं नाही म्हणून माणसं सोडून निघून जायची. आजही पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी हा प्रकार घडतो. आता काय झालंय की काळ बदललाय, सोशल मीडिया फार पॉवरफुल झालंय, प्रत्येकाकडं मोबाईल आलाय किंवा जे सीसीटीव्ही आलेले आहेत. तर याच्यामुळे फायरिंग किंवा पोलीस दलामध्ये अद्यावतीकरण त्याचं झालेलं आहे, किंवा जे काही गुंड प्रवृत्तीची लोक असेल यांना अगोदरच तडीपार करणं वगैरे, ह्या प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी पार पाडल्या. पण तरी सुद्धा दांडगाई करणारे काही व्हिडिओ समोर येत आहेत. मग ते सगळ्याच पक्षांमधले असतात, त्यामुळं त्याला काही लेबल लावण्यात तसा काही अर्थ नाही, किंवा पैशाचा वापर झाला. पण हे असं झालंच कसं? तर यापूर्वी जे बॅलेट पेपरची मागणी करतायत ना, त्या बॅलेट पेपरमध्ये बूथ कॅप्चरिंगचे प्रकार आम्ही बघितलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस राजवटीमध्ये बूथ कॅप्चरिंग व्हायचं. विशेषतः काही गावं अशी आहेत, माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये काही गावं अशी आहेत की जिथे 700-800 मतदान आहे, पण त्या गावामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की राहायला तिथं 5-50च लोक आहेत, बाकीची लोक उद्योगधंद्याच्या निमित्तानं मुंबईला आहेत. तर अशा गावांमधलं 800 मतदान असेल तर 800च्या 800 मतदान, 100% मतदान व्हायचं ज्यावेळेस स्टॅम्प होता त्यावेळेस. जी अत्यंत, जिथे तुम्हाला रेंज मिळणार नाही मोबाईलला, अशी जी ठिकाणं आहेत ना, तिथे आउट ऑफ मतदान व्हायचं. मग ते शेवटी बाहुबली. आणि काय आहे ना की तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य लोकांचं इलेक्शन लढवणं हे आता काम जवळपास राहिलेलं नाहीये. जवळपास आपण नादच करायचा नाही, नाद नाही करायचा, नादखोळा. तुमच्या आमच्यासारखी लोक इलेक्शनला उभी राहू शकत नाही. सहजासहजी ज्याला 30-40-50-1 करोड रुपये सहजासहजी, म्हणजे निवडून येऊ किंवा न येऊ, पण गेले वाया तर गेले वाया, अशी ज्याची तयारी आहे, म्हणजे जो 40-50 कोटी रुपये घालून परत 4-6 महिन्यामध्ये तेवढे पैसे कुठल्याही मार्गाने, मग ते मार्ग चांगले असतील याच्याबद्दल बिग क्वेश्चन मार्क, ते येणारे पैसे चांगल्याच मार्गाने असतील याच्यावर मोठा प्रश्नचिन्ह आहे. परंतु ते पैसे घालवले तर दुःख होणार नाही, अशा मानसिक स्थिती असणारे अशी कोण आहेत लोक? तर तीच लोक आहेत जी उभी राहिलेली आहेत. ती, मी डॉक्टर असलो तरी सुद्धा 1000 रुपये जरी हरवले किंवा गेले तरी मला वाईट वाटतं. कोणालाही, सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून आलेल्या माणसाला, की आम्हाला माहितीये की 1000 रुपये कमवायला किती कष्ट करावे लागतात. त्यामुळे आपण असे कोटी मधला हिशोब सांगतोय मी, 50-1 कोटी. आपल्यासारख्या माणसाला हार्ट अटॅक येईल एवढी रक्कम जर हारलो तर. आणि जिंकलो तरी सुद्धा ते 50 कोटी मिळवणार कसे आपण? म्हणजे आपल्याला मग ते कोणाच तरी ओरबडूनच घ्यायला लागतील आपल्या कार्यक्षेत्रामधली जी काही कामं चालतात त्याच्यामधून. हे असलं सर्वसामान्य माणूस नाही करू शकत. त्यामुळं एकतर पैसा हा फॅक्टर आहे. बरं, पैशाचा अतोनात वापर झाला. सगळी ज्येष्ठ पत्रकार मंडळी अगदी निखिल वागळेंपासून म्हणतायत महाराष्ट्र विकला गेला.
महाराष्ट्र विकला गेला. मग हा काही पहिल्यांदा विकला गेलेला नाहीये. सुरुवात अगदी पत्रकारांपासूनच झाली हो. मीडिया हाऊसेस पासून झाली सुरुवात आणि मग ते खाली खाली येत मतदारांपर्यंत आलंय. निखिल वागळे सांगतात महाराष्ट्र विकला गेला. हे काही फक्त महायुतीनंच पैसे दिलेत अशातला भाग नाहीये. याच्यासाठी सगळेच उमेदवार, सगळेच पक्ष, 6 पक्ष, महाआघाडीचे सुद्धा आणि महायुतीचे सुद्धा, प्रत्येकाचे 3-3 आणि मग अपक्ष जे कोणी आहेत ते, त्या अपक्षांमध्ये सुद्धा कित्येक जण तर उभं सुद्धा राहिलेलं नाहीये. पण ती पैठणीचे खेळ झाले, सगळे ट्रिपा नेऊन झाल्या, तो काय उघड उघड पैशाचा वापर चालू होता. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये माहिती नसण्याचं किंवा एकदम अप्रूप वाटण्याचं काही कारण नाहीये. मागच्या इलेक्शनला सुद्धा तेच झालं, लोकसभेच्या इलेक्शनला सुद्धा तसंच होत होतं. त्यामुळं पैसा हा त्याच्यामध्ये होता. परंतु हे असं झालंच कसं, तर ह्याच्यातला पहिला मुद्दा लक्षात ठेवा. ज्या वेळेस राहुल गांधी ओरडत होते ना ईव्हीएम ईव्हीएम ईव्हीएम, त्यावेळेस निवडणूक आयोगानं ती ईव्हीएम तुम्हाला डिस्प्लेला ठेवली होती आणि सांगितलं होतं की तुमच्यातले कोणीही तंत्रज्ञ घेऊन या, कितीही सुपर स्पेशालिस्ट कॉम्प्युटर मधले घेऊन या आणि हे मशीन हॅक करून दाखवा आम्हाला. आज संजय राऊत किंवा पवार साहेब किंवा उद्धव साहेब ज्या शंका घेतायत ना ईव्हीएम वर, मग आज पण तुम्हाला सॅम्पल ईव्हीएम इलेक्शन कमिशनकडे मागा, तिथे जा तुम्ही. त्यावेळेस त्यांनी तर कितीतरी वेळा आवाहन केलंय. कोणीही सामान्य माणूस म्हणजे पक्षाचं तर जाऊ द्या, माझ्यासारखा किंवा तुमच्या दर्शकांसारखा कोणालाही इलेक्शन कमिशननं चॅलेंज केलेलं होतं की तुम्ही या, ते हॅक करून दाखवा, मग आम्ही त्याच्यात दुरुस्ती करू ना. तुम्ही ते जर हॅकच करता येत नाहीये, तुमचा बाहेरून मोबाईल किंवा काही त्याला काहीच अप्लाय होत नाहीये, तुम्ही ना लाईटच्या करंट मधून ना बॅटरी मधून कशातूनच काही करता येत नाहीये, असं मशीन येतंय. त्यांची अडचण तिथे आहे. ज्यावेळेस तुम्हाला दाखव या म्हणून सांगतात ना, म्हणजे राहुल गांधींचं बघा, बऱ्याचदा ते सगळे गोष्टी लोकसभेमध्ये प्रश्न विचारतात मोदींना, मग काही पण प्रश्न विचारतात, मग ते संविधान खतरे में म्हणून ओरडतात आणि संविधान खतरे में नाही हे सांगण्यासाठी मोदी ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळेस राहुल गांधी बाहेर गेलेले असतात. ते कॅन्टीन मध्ये टिंगल टवाळी करणं, गंमत जम्मत करणं, त्याच्यामध्ये रममाण असतात. इलेक्शन कमिशनचं सुद्धा बाहेर समाजामध्ये ओरडायचं, मीडियाच्या पुढे जाऊन घसा फाटेपर्यंत ओरडायचं, ईव्हीएम पहिलं ईव्हीएम, बॅलेट पेपर लाव, बॅलेट पेपर लाव. बॅलेट पेपर मध्ये तुमच्या वडिलांच्या काळात, आजीच्या काळात काय झालं बघा तर खरं. त्याच्या फिल्म अजूनही अवेलेबल आहे त्या बूथ कॅप्चरिंगच्या, आणि त्याच्यामध्ये काय घोटाळा किती मोठा होतो ते. हजारात मध्ये 4-4 लाख मतदान झालं तर 40,000 मतं बाद होतात त्याच्यामध्ये. ते नुसतं टेकवण्यामध्ये चूक झाली तर इकडं तिकडं. ते लोकांना, तरुणांना आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालवणाऱ्यांना, कारण त्यांची काय झालं की डावा आणि उजवा मेंदू एकसारख्या गतीनं चालायला लागला. इतकं फास्ट टाईप करतात ना की दोन्ही हातानं, म्हणजे जनरली माणसाला डाव्या हातानं लिहिता येत नाही, पण डाव्या हातानं सुद्धा टाईप, स्पेलिंग्स आणि हे दोन्ही हातानं टाईप करू शकतात. त्यामुळे त्यांचा डावा आणि उजवा मेंदू दोन्ही बाजू एकसारख्या कार्यक्षम झालेल्या आहेत. पण खेडेगावातला अशिक्षित माणूस, वयस्कर माणूस, पार्किन्सनिझम, हातामध्ये कंप असणारा माणूस, हा नक्की तिथे ते टेकवताना, ज्याला चष्मा आहे, ऐन वेळेस चष्मा विसरला घालायला, मतदानाच्या रांगेत गेल्यावर चष्म्याची आठवण झाली, तर त्याला कोण मदत करणार? आणि मग अशी मतं बाद होतात. 10% मतदान बाद होऊ शकतं. 4-4 लाख, जर 3 लाखापैकी 30,000, 40,000, 20,000 मतदान बाद होऊ शकतं. आत्ता फरक 5 आणि 10,000चा आलेला आहे. त्या रोहित पवारांचा फरक बघितला, ते बॅलेट पेपरवर असतं ना, तर आयदर रोहित पवार किंवा त्या राम शिंदेच्या 10,000, 15,000 मतं तर अशीच बाद झालेली असती बॅलेट पेपरवरची. त्यामुळे बॅलेट पेपरवरची मागणी तितकीशी रास्त नाहीये. ईव्हीएम मशीनला तुम्ही 10 वेळा दाबलं तरी एकच मत पडणार आहे. आणि ज्याच्यावर तुम्हाला चॅलेंज करायचं ना, इलेक्शन कमिशननं 24/7 आवाहन सगळ्यांना केलेलं आहे की तुम्ही या आणि करून दाखवा तिथे हॅक. हे सगळे जे आहेत ना, एकतर लोकसभेमध्ये, नाहीतर पत्रकारांसमोर, नाहीतर मीडिया समोर, आणि मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये, हे सगळे पॉप्युलर आहेत. त्यामुळे त्यांना धक्का बसलाय की असं झालंच कसं, असं झालंच कसं. ते ईव्हीएम वर डाऊट घेत आहेत. पण ईव्हीएम आणि बॅलेट पेपर याच्यातला ही गल्लत करू नका. ईव्हीएम तुम्हाला हॅक करता येत असेल तर करून दाखवा, मग जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या,
तुम्ही हे विसरताय की मतदारांना नेमकं काय वाटतंय. उद्धव साहेब, तुम्ही मतदारांबद्दल ज्यावेळेस संशय व्यक्त करताय की हे तुम्ही असं केलं असेल आमच्या बरोबर, तुम्ही असं वागलात आमच्या बरोबर, का ईव्हीएम न केलं मग ते, किंवा मग तुमचं महाराष्ट्राला जर हे मान्य असेल, मराठी माणसाला कशाला आम्हाला मराठी माणसाला ओढतात त्याच्यामध्ये. मराठी माणसांची एवढी चिंता असती तर एवढे लोंढेच्या लोंढे सोडून लोक गेली. आता जे काही पोस्ट आज फिरतायत की गुजराती माणसं ट्रेनमध्ये बसून गप्पा मारत होती, मोदी आओ छू, शहा जाओ छू वगैरे वगैरे, आणि मग दुःख होतं आणि मराठी माणूस माना खाली घालून खजील होऊन बसला होता वगैरे वगैरे. मग ज्या वेळेस काँग्रेसच्या राजवटीमध्ये ज्या मिल बंद पडल्या कपड्यांच्या, खूप मोठ्या मोठ्या मिल्स होत्या, मग हे बंद का पाडल्या आपणच बंद पाडल्या ना. ते व्यापारी सगळे जे होते ते तिथल्या कापडाच्या गिरण्या आपल्या ट्रान्सफर केल्या त्यांनी गुजरातमध्ये, सुरतला, वापीला. का सोडून गेले ते? तुमच्या त्रासामुळे सोडून गेले, तुमच्या त्रासामुळे सोडून गेले. बरं, तुम्ही काय त्याच्यामध्ये वचन दिलं होतं की ह्या गिरणी कामगारांसाठी त्या गिरणीच्या जागेवर आम्ही तिथे प्लॉट्स ते डेव्हलप करू, तिथे इमारती बांधून त्या गिरणी कामगार जे होते त्यांना फ्लॅट्स देऊ. किती गिरणी कामगारांना तुम्ही फ्लॅट्स दिले त्याचा तरी हिशोब द्या. तुमचं पक्ष पडला, पानिपत झालं की तुम्ही मराठी माणसाच्या नावानं रडणार. मराठ्यांचा टक्का घसरला मुंबईमध्ये, आता महापालिका सुद्धा जाईल, ह्याचं तुम्ही मराठी मनावर चरे पडतील असं तुम्ही बोलणार. ते चरे मराठी माणसाचं चरे नाही, ते चांगल्या तारेच्या घासणीनं मराठी माणसाचं हृदय तुम्ही घासून ठेवलंय. जे गिरणी कामगार सोडून आले ना, आता बहुतांशी गेले सुद्धा, ते म्हणजे पृथ्वी तलावरून अनंतात विलीन झाले. त्यांची मुलं बाळ फिरतात इकडं तिकडं कोकणामध्ये, कोणी काय करते कोणी काय करते. ह्याची खंत आपण त्यावेळेस बाळगायला पाहिजे होती. पण ठीक आहे, त्यावेळेस नाही बाळगली तर आता तरी खंत बाळगा या गोष्टींची. आणि मग असंच का झालं, हा मराठी माणसांवर अविश्वास दाखवू नका. असंच का झालं तर हे आपण वातावरण इतकं तापवलं आणि इतकं त्या फतव्यांच्या आहारी गेला, तर त्याच्यामुळे असं झालं. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर सुद्धा असं झालं होतं, राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर सुद्धा असंच झालं होतं. एकदम ध्रुवीकरण होतं मतांचं, इमोशनलला, कारण मनाला धक्का बसतो ना. इंदिरा गांधी गेल्या त्यावेळेस मला आठवतं मी रडलो होतो ढसाढसा. राजीव गांधी गेले त्यावेळेस सुद्धा कॉलेजच्या वयामध्ये सहन नाही झाला तो धक्का अजूनही, म्हणजे ते आठवले क्षण तरी सुद्धा असे डोळे भरून येतात. वाईट वाटतं या गोष्टींचं. आणि त्यांचे पुत्र किती इररिस्पॉन्सिबल व्यक्तिमत्व असावं, त्याचं नमुनेदार उदाहरण आहे. आणि त्यांना तुम्ही देशाचे विरोधी पक्ष नेते करून ठेवलेलं आहे. आणि मग काँग्रेस पण विचारते की असं कसं झालं. मला ते वाटलंच होतं, एक मोदीजींनी एक है तो सेफ हैचा नारा दिला आणि बटेंगे तो कटेंगे, हे पॉप्युलर होणार हे अगदी काळ्या दगडावरची रेग होती. पण एक है तो सेफ हैला उत्तर द्यायला ह्या विरोधी पक्ष नेत्यांनी, राहुलजींनी एक सेफ म्हणजे तिजोरी आणली आणि त्या तिजोरीवरचा पडदा काढून दाखवला पत्रकारांच्या समोर. एक है तो सेफ है म्हणजे ही तिजोरी, ही महाराष्ट्राची तिजोरी ही अदाणीची तिजोरी आहे. अदाणी तुम्हाला असंच लुटून देणार आहे तिजोरीमध्ये सगळा इथला पैसा घेऊन. हे असलं काहीतरी बालिश तुम्ही मीडिया समोर येऊन करणार आणि मग चांगली फळं का नाही जनता देत याची अपेक्षा करणार. त्यामुळं हे असं कसं झालं याचं स्वतःच अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आहे. कपिल सिब्बल सारखा विद्वान माणूस सोडून गेला, गुलाम नबी आझाद विद्वान माणूस सोडून गेला, आणि त्यांच्या पंक्तीमधली असे अनेक, शशी थरूर त्यापैकी एक होते, एक्स्ट्रीमली ब्रिलियंट माणूस. ते राजस्थानचे पायलट, त्यांनी सुद्धा बंड केलं होतं, पण नंतर तलवारी बॅन केल्या वगैरे काय काय झालं. पण ही हुशार मंडळी आहेत जी तुम्ही पुढे आणायला पाहिजेत, त्यांना पुढे आणत नाही. आणि ज्यांना पंतप्रधान आपले बालबुद्धी म्हणतात त्यांचा जय जयकार होतो. यापेक्षा वेगळ्या निकालाची अपेक्षा करण्याचं काहीच कारण नाहीये. शुभरात्री, नमस्कार.